हॅलो, गुड आफ्टरनून. कसे आहात सगळे? परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर जेवून माझी सगळी कामं दुपारची झालेली आहेत. भांडी वगैरे सगळं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी बनवते खीर. तर खीर कशासाठी? तर माझी नणंद येणार आहे, तिच्यासाठी मी खीर बनवते. कारण तिने सकाळीच फोन केलेला की वहिनी मी येते करून, पण तेव्हा मी तिला नाही सांगितलं कारण आम्हाला बाहेर जायचं होतं, सगळेच जाणार होतो. तर घरी कोण नसणार म्हणून तिला मी म्हटलं की आम्ही बाहेर चाललो आहे करून. तर ती म्हणाली ठीक आहे, मी उद्या येते. तर आमचं मग बाहेर जायचं कॅन्सल झालं कारण बाहेर भरपूरच पाऊस होता. तर म्हटलं नको, नाही जायचं करून. मग तिला मी कॉल केला, रिटर्न कॉल, की ये करून. तर ती म्हणाली ठीक आहे. तर संध्याकाळ होत आली तोपर्यंत. तर मी म्हटलं आता काय बनवू, आणि तिला मी बोलली होती की जेवून जा, रात्री थांब करून, पण ती नाही म्हणाली. नाही, काम होतं तिचं अजून एक. तर ती म्हटलं आता जेवणार तर नाही, म्हणून मला वाटलं काहीतरी बनवावं, म्हणून मी खीर बनवली तिच्यासाठी. निदान ते तरी खाईल ती, कारण तिचं असं एरवी येणं नसतं, ती गावी राहते. तर इथे मी शेवयाची खीर बनवायला घेतली. शेवया चांगल्या बारीक करून, बारीक शेवया असतात ना त्या अजून थोड्या बारीक केल्या आणि तुपामध्ये भाजल्या त्या, आणि एका साईडला दूध गरम करायला ठेवलं. मला शेवयाची खीर खरंच खूप आवडते आणि स्वप्नालीला पण आवडते आय थिंक, म्हणून मी त्याच बनवल्या. आणि त्याच्यामध्ये वेलची पूड 4 ओळी घातली आणि बदाम बारीक करून घातले आणि बराच वेळ जरा परतवली. आणि तिला कॉल केला होता मी बनवायच्या आधी की तू निघालीस का करून. तर हो वहिनी मी निघाले म्हणाली. तर मी म्हटलं ठीक आहे, ती यायच्या आधी बनवून ठेवते, कारण पाऊस भरपूरच होता बाहेर. तर इथे व्यवस्थित तुपात भाजल्याच्यानंतर चारोळी वगैरे घातली होती, गरम गरम दूध घातलं त्याच्यामध्ये. दुधात खीर छान लागते. थोडंसं पाणी पण घालते मी कधी कधी, मला जर घट्ट हवी असेल तर तशी सुकी बनवते. तर इथे साखर घातली मी, भरपूर घातलेली. मला असं वाटलं की मी भरपूर घातले, पण नाही, ती खाताना कमीच वाटली, जरा गोड नाही झाली एवढी जास्त, म्हणजे मीडियम गोड होती, मम्मीसाठी ठीक होती. तर ते झालं माझं फायनली. हे ते बदाम घातलेत जरा बारीक करून, आणि चवीपुरतं जरासं मीठ नावाला घालतात खिरीमध्ये, ते घातलं. काही जण नाही घालत, आम्ही घालतो. तर ते घातलं आणि मस्त अशी खीर माझी रेडी झाली. फेवरेट मला ना, तीर्थाच्या वेळेला खरंच शेवयाची खीर खूप खावीशी वाटत होती आणि मी ती सारखी सारखी बनवून मी तीच खायची कधी पण मनात येईल तेव्हा. त्यानंतर झाली माझी खीर बनवून फायनली, आणि मस्त सुगंध, गोड गोड असा वास सुटलेला, आणि ती पण पोचणारच होती एवढ्यात. तर सगळं जरा पसारा आवरला आणि आली ती, आणि नंतर बराच वेळा मी अशा गप्पा मारल्या भरपूर, चहा वगैरे घेतला, तिला खीर दिली खायला, आणि निघायच्या टायमाला मग हळद कुंकू तिला लावलं निघायच्या टायमाला, कारण बत्तीचा टाईम पण झालेला, दिवाबत्ती केली. हळदी कुंकू लावलं आणि निघाली ती. परत आता गावी गेले की थोडी लगेच मुंबईला यायला भेटणार आहे तिला. तरी पण तिला मी निघताना पण बोललेली की थांब थांब करून, पण नाही म्हणते, नाही वहिनी मी जाते करून, काम आहे. तर म्हटलं ठीक आहे. त्यानंतर ती गेल्याच्यानंतर पाऊस पण होता भरपूर, जरा पण कमी झाला नव्हता. म्हटलं काय करणार, जेवण तर थोडंफार होतं जेवण, म्हणून मी बटाट्याची आज भजी बनवले. बटाट्याचे भजी बनवले आणि पापड तळले आणि मिरच्या असतात ना सुकलेल्या, त्या तळल्या. मस्त होता बेत. ते खाल्लं. अथर्वला बटाट्याची भजी खूप आवडतात. तीर्था पण खेळत होती हॉलमध्ये, एकटीच होती ती. टी व्ही बंद केलेला, कारण तिला सवय झाली आहे टी व्हीची. टी व्ही बंद केलेला आणि ती एकटीच खेळत होती. तिला माहिती नाही मी किचनमध्ये येते, तर ती अशी ओरडत होती त्या साईडला, तिच्याच भाषेत तिचं तिचं चाललेलं.
तर इथे भजी करून घेतले. अथर्व क्रिकेटला गेलेला, अथर्व आणि त्याचे पप्पा. अबे इकडे बघ. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण दुपारी सगळीच कामं आटपून घेतलेली आणि माझं काय काय सामान होतं, मी जे जे काय विणकाम करते ते रांगोळीचं सगळं जे जे काय होतं ना ते पण ठेवायचं होतं व्यवस्थित. आणि ह्या ज्या हातात रश्या बघतायत ना, ह्या शोधत होती मी बराच वेळ, कारण मला ह्या हव्या होत्या टेरेसवरती. तर त्या शोधून काढल्या आणि ह्या कपाटात व्यवस्थित जागा केली आणि माझं सामान ठेवून दिलं व्यवस्थित. ह्या ज्या पिशव्या भरपूर जमा झालेल्या, सगळीकडेच माझं सामान होतं, इकडे तिकडे एक 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 पिशवी होती ठेवलेली, ती व्यवस्थित इथे जागा केली ह्या कपाटात, म्हणजे मला इझिली भेटेल आणि सारखं वरती जायची गरज पण नाही पडणार. कारण आता तीर्थाखाली असल्यामुळे माझं वरती जाणं जरा कमीच असतं, वरती जास्त जात नाही, फक्त काम असेल तेवढ्यापुरतंच जाते मी, नाहीतर खालीच असते जास्त करून. त्यामुळे इथल्याच कपाटामध्ये मी माझं सगळं सामान भरून ठेवलं. दुपारचा वेळ कधी कधी माझी कामं झाली ना की असं आवरावर माझी चालूच असते, कुठे काय ठेवायचं, कुठून काय व्यवस्थित हे करायचं ते. तर हा वेळ दुपारचा असतो आणि हे सगळं झालं की मग आराम करायचाच असतो मला, ते कंपल्सरी आहे. किती पण वेळ होऊ दे किंवा कितीही कामं असू दे, अर्धा तास तरी जरा आराम करायलाच पाहिजे. तर इथे दुपारचं सगळं आवरून झालेलं माझं आणि थोडा वेळ आराम केला. तीर्था खेळत होती. त्यानंतर संध्याकाळी मी आणि अथर्वचे पप्पा पण होते, पण त्यांना जास्त आवडत नाही कॅमेरासमोर यायला. तर त्याला बर्गर खायचा होता अथर्वला, तर तो खायला गेलेलो. मी फर्स्ट टाईम खाल्ला, मी असलं कधी खात नाही. माझं पाणीपुरीच मला आवडते जास्त करून, तेच खाते मी. त्यानंतर संध्याकाळी घरी आल्यावरती सगळी कामं आटपलेली आणि थोडा वेळ हे एक नवीन मी चालू केलं आहे, फुलं बनवायचं, पाईप क्लीनरचं सध्या ट्रेंडिंगमध्ये. तर ते शिकण्याचा प्रयत्न सुरू केलेला आणि ते जमलं मला. तर थोडा वेळ मी ह्याच्यासाठी घालवते आणि खरं मला हे असलं काही नाही काय करायला खूप आवडतं. हे असलं काय करायला घेतलं ना की माझा दिवसभराचा थकवा जातो. छान वाटतं मला काहीतरी माझ्या आवडीचं काम केलेलं. सगळेजण म्हणतात की तू काय वेळात वेळ काढून बरं करतेस हे, तर म्हटलं हो, मला आवडतं हे करायला म्हणून मी करते. फायनली सगळी फुलं झाली ना बनवून की मी तुम्हाला दाखवेनच. आणि चला तर मग आता इथेच मी व्हिडिओला एंड करते. कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि कमेंटसुद्धा करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.